शिंदे समितीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती. सापडलेल्या पुराव्यांची संख्या 54,81,400 वर. सार्वजनिक दस्तावेजात कुणबी मराठा कुणबीचे पुरावे सापडले. अब्दुल सत्तारांनी घेतले जरांगेंची भेट. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो असल्याचं सत्तारांचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर आदिवासी आमदारांचं आंदोलन स्थगित. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्यास आदिवासी आमदारांचा विरोध. नरहरी झिरवळ, किरण लहामटे, हिरामण खोसकर यांची उपस्थिती. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार. डॉक्टर सुधाकर शिंदेंच्या समितीने तयार केलेला अहवाल सादर होणार. सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आमच्याशी गद्दारी केली तर महागात पडेल. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद. लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप. आरोपांची शहानिशा पोलीस करतील, पण मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आंदोलकांसोबतच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीच्या बैठकीत पुन्हा विदर्भाच्या जागांवर चर्चा. महाविकास आघाडीतील पक्ष विदर्भातील अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील. महाविकास आघाडीची दुपारी 2 वाजता बैठक. जागा वाटपासंदर्भात मवियातील नेते चर्चा करणार. याच आठवड्यात मविया जागा वाटप पूर्ण करण्याची शक्यता. वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. यापूर्वी वंचितकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर. आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद. रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सांगलीतील विटा दौऱ्यावर. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या कामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबरला ठाण्यात. निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी. आजपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. काँग्रेसकडे 1688 इच्छुक उमेदवारांची यादी. महाविकास आघाडीत निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा सुटणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी वक्तव्य केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती. महाविकास आघाडी 250 जागा जिंकेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विश्वास. राज्यातील प्रत्येक जागेवर चर्चा सुरू. लोकसभा निवडणुकीसारखीच विधानसभा निवडणुकीची यादी जाहीर होईल. आमदार जितेंद्र आव्हाडांची माहिती. मुंबई जागा वाटपासंदर्भात आमची वेगळी समिती. वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमच्यात मुंबईतील 36 जागांसंदर्भात चर्चा. काँग्रेस नेते भाई जगताप यांची माहिती. विजय वडेट्टीवारांना पराभूत करू शकेल अशा उमेदवारालाच तिकीट देऊ. वडेट्टीवारांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज पुण्यात मेळावा. पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित. पुण्यातील आमदार, आजी माजी नगरसेवक सर्व मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं लातूरच्या उदगीरमध्ये शक्ती प्रदर्शन. मोटरसायकल रॅली काढून अजित पवारांचं स्वागत. जनसन्मान यात्रेसाठी अजित पवार उदगीरमध्ये. शरद पवारांच्या भेटीनंतर पिंपरीतील अजित पवार समर्थक अजित पवारांना सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत. शरद पवार पुन्हा अजित पवारांना पिंपरीत धक्का देणार असल्यानं चर्चांना उधाण. 370 कलममुळे भारतापासून काश्मीर वेगळं झालं होतं. ते कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी रद्द केलं. त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी आरसा भोगावा. उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका. शाळेचे गणवेश शिवण्याचं काम महिलांना दिलं. उत्कृष्ट दर्जाचा कपडाही केंद्र शासनाकडून दिला जातोय. स्काउट गाईडचा रंग बदलल्यानं उशीर झाला. मंत्री दीपक केसरकरांचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना प्रत्युत्तर.
मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळे झेंडे, भ्रष्टाचार आणि शहरातील समस्यांविरोधात कार्यकर्त्यांकडून रोष। शरद पवार राज्यातील मिनी औरंगजेब अहमदनगरचं नामांतर होऊ नये, पवारांसमोर घोषणाबाजी करणारे कोण होते याची चौकशी करावी, गोपीचंद पडळकरांची मागणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे वक्तव्य करता येत नाही त्यासाठी त्यांनी छोटे नेते ठेवलेत, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर आमदार रोहित पवारांची फडणवीसांवर टीका। आमदार वैभव नाईक यांच्या मर्जीतील ठेकेदाराला सावंतवाडी पंचायत समिती बांधकामाचं काम मिळावं म्हणून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत राडा केला, माजी खासदार निलेश राणेंची टीका। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही हे शिंदे समितीच्या अहवालातून सिद्ध झालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। कल्याणच्या मारळ गावात मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर। पूर्ण भारतातील नागरिकांना सरकारनं सुविधा दिल्या आहेत, तरीही मुस्लिमांची मतं काँग्रेसला का पडतात? काँग्रेसनं मुस्लिमांची वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करू नये, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन। राज्यपालांचा भंडारा जिल्हा दौरा हा निवडणुकीची स्टंटबाजी, निवडणुकीच्या तोंडावर दौरा करणाऱ्या राज्यपालांच्या दौऱ्यावर काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची टीका। मालवणमधील महाराजांचा पुतळा पाडला गेल्याची शक्यता अधिक, पुतळा कोणी पाडला याची चौकशी व्हायला पाहिजे, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची मागणी। नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह 8 नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी, लोकसभेत भाजपचा प्रचार केल्याचा आरोप। 5 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर जाऊन आले, वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोखळेंचा दावा, खासदार संजय राऊतही 25 जुलैला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांना भेटल्याचा खळबळजनक दावा। गेल्या 42 वर्षात अनेक सरकार बदलली, मात्र आत्तापर्यंत पोलीस खातं असं कधीच वागलं नाही, आत्ताचं नवीन पोलीस खातं हे मालकाच्या इशाऱ्यावर चालतं, श्याम मानव यांचा गृहमंत्री फडणवीसांवर आरोप। राज्यातील 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी केंद्राची मान्यता, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची एबीपी माझाला माहिती। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 5,000 तर मदतनीसांच्या मानधनात 3,000 रुपयांची वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। मीरा भाईंदरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विविध कामांचं लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं देखील लोकार्पण। समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता, मुंबई नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंज जवळ रस्त्याचं काम अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्याची माहिती। जळगावच्या जामनेर तालुक्यातील सूतगिरणी आपली नाही, मंत्री गिरीश महाजनांची माहिती, ज्या भागात कापूस जास्त पिकतो त्या भागात सूतगिरणी नसावी का, महाजनांचा सवाल। सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात राडा, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्ड्सना मारहाण, पंचायत समिती सावंतवाडीच्या इमारत बांधकाम ठेकेदारीवरून मारहाण झाल्याची माहिती। बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाषणावेळी सभासद माकड म्हटल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती, 2 गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप। नांदेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी, बॅनरवर शिंदे सरकार मराठा सरदार असा उल्लेख। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारनं द्यावी, अलमट्टीमधून वाहून जाणाऱ्या पाण्याचा सीमावर्ती भागातील दुष्काळी भागासाठी वापर करावा, कर्नाटक सरकारमधील मंत्री शिवानंद पाटील यांचं आवाहन। नाशिकमध्ये मनसेचा पालिका अधिकाऱ्यांना घेराव, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उद्घाटनावरून वाद, मनसेच्या काळातील संग्रहालयाचं शिंदेंच्या शिवसेनेकडून नव्यानं उद्घाटन, राज ठाकरेंच्या नावाची कोनशिला काढल्याचा मनसेचा आरोप।
शिवसैनिक बाळ हरदास यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात महिलांचा गोंधळ। शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यक्रम स्थळावरील बॅनर ठाकरे गटानं काढला। बॅनर काढल्यानं महिलेचा गोंधळ। पालघरमध्ये जाऊन पडताळणी विभागाचा भोंगळ कारभार समोर। पालकमंत्री रवींद्र चव्हाण संतापले। ओबीसी प्रवर्गाच्या जात पडताळणी प्रकरणात त्रुटी काढून मुद्दाम प्रकरण प्रलंबित करत असल्याचा प्रकार। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेंच्या अटकपूर्व जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून कोतवाल आणि आपटे दोघेही फरार। अंधेरीत पर्जन्य जलवाहिनीत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्या प्रकरणाचा उच्चस्तरीय चौकशी अहवाल महानगरपालिका आयुक्तांना सादर। त्रुटींची पूर्तता करण्याची जबाबदारी कंत्राटदार आणि MMRCLची असल्याचा निष्कर्ष। मुंबई पोलिसांच्या कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ। गेल्या 1.5 वर्षांपासून घाटकोपरच्या पंतनगर पोलीस वसाहतीत दूषित पाणी पुरवठा। मुंबईच्या भारती विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून जनजागृती अभियान। सोच का साथ अभियानातून जनजागृती। मुलींवर वाढता अत्याचार आणि घटनेतून महिला सुरक्षेचा संदेश। पंढरपूर मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास शासनाची मंजुरी। मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।